IIT, JEE, नीट किंवा MST CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. गडिंग्लज शहरामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीसाठी थोडंसं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याशी हितगुज साधावं त्या एका उद्देशाने आपण ही मीटिंग बोलावली. आता या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय आहे आणि ही भूमिका आपण का घेतली याचं अनेक वेळा आपण विस्तृत विवेचन केलेलं. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर आपण ही राजकीय भूमिका घेतली आणि आपण भारतीय जनता पक्षाच्या या महायुती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या सरकारमध्ये आपण सामील झालो. 2 जुलै 2023 हा दिवस होता आणि 5 जुलै 2023 मुंबईमध्ये एक मोठी आपण विशाल सभा घेतली आणि अजितदादा पवार यांनी ही निर्णय घेण्याची का वेळ आली याची सविस्तर वर्णन आपल्या सगळ्यांच्या समोर केलेलं होतं. 2014 भारतीय जनता पक्षाला आपल्या वरिष्ठ नेत्यांनी कसा बाहेरून पाठिंबा दिला, 2017 काय घटना घडली, 2019 तरी भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही सरकार जवळजवळ स्थापन केलेलं होतं. त्याच वेळा मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री ठरलो होतो. परंतु भारतीय जनता पक्षाने शिवसेना ही आमच्यावर असणार आहे असं म्हटल्याबरोबर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळी सुद्धा युती तोडली. पुन्हा 22 आणि 23 सुद्धा चर्चा सुरू झाल्या. ते सांगण्याचा भावार्थ अशासाठी की जी मंडळी आज भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांनी 3-4 वेळा हा निर्णय घेतलेला होता आणि अजितदादा पवार यांच्या मार्फत अनेक वेळा चर्चा झाल्या आणि त्याला तोडगीची पाडण्याचा प्रसंग ज्यावेळा आला त्यावेळा या राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे आम्ही 43 आमदार आणि बहुतांशी अध्यक्ष हे अजितदादांच्या मागे उभं राहिलो आणि आपण हा निर्णय घेतला. आता मला एकच सांगायचं की आता आपण निर्णय घेतलेला. आता 40-40 वर्ष एका विशिष्ट विचार प्रणालीत आपण वाढलेले सगळे कार्यकर्ते आहोत आणि प्रणाली बदलल्यानंतर काही लोकांच्या वैचारिक थोड्याशा अडचणी असण्याची शक्यता आहे. परंतु आपण तिकडे न बघता आपण आम्ही घेतलेला निर्णय की या राज्याच्या विकासासाठी, आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले 10 वर्षामध्ये या देशामध्ये केलेलं काम, गरिबांचं काम, हे सगळं समोर ठेवून आपण या निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यावर संजय मंडलिक हे खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण संधी देऊया यासाठी आपण विनंती करण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे. आता या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की एक, आपल्या मतदारसंघामध्ये आपण ही भूमिका घेतल्यानंतर झालेला विकास, आपल्या गोरगरिबांच्या अनेक योजना आपण तळापर्यंत पोहोचण्यामध्ये आपल्याला मिळालेलं यश आणि सर्वसामान्य माणसासाठी आपली हे जे काम आपण केलं ते सगळ्यात काम हे मोठावदार काम झालेलं आहे आणि याची परतफेड म्हणून आपण प्राध्यापक संजय मंडलिकांचं धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचा जे बटन आहे त्या बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपल्याला घराघरामध्ये जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक परवा कागलला आपल्या मतदारसंघाचा एक मोठा मेळावा झाला आणि त्यामध्ये आपण जिल्हा परिषद वाईज आपण मेळावे ठरवलं आणि काल साक्षी जिल्हा परिषद झाला. फार मोठी जाहीर सभा ती झाली. आज चिखलीला आहे आणि आपल्या जळगाव, कोळगी आणि उत्तूर विभागामध्ये सुद्धा
वाटते उद्या उत्तूरला आहे आणि कडगाव कोरगे ह्या सगळ्या सभा आपण मेळावे घेणार आहोत. आता आपण ठेवलेले आहेत गडिंग्लज शहर, कागल आणि मुरगुडी 3 शहर आपण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण जाहीर सभा घ्यायची आहे. त्यापूर्वी आपल्या गडिंग्लज शहराची एक विस्तारित सभा आपल्याला मोठी घ्यायची आहे. आज मी येणार होतो तर आज म्हटलं प्रमुख लोकांच्या बरोबर गप्पा मारूया. तर आपलं गाव हे वैचारिक गाव आहे. तर हे आपण अनेक लोकांचे काही विचार असू शकतात, अनेक लोकांची मतं असू शकतात आणि त्यांचं मतं ऐकून घेऊन आपली मतं मांडणं हे आजच्या माझ्या बैठकीचा उद्देश आहे. एकत्र मेळावा घेऊ, पहिल्यांदा शहराचा एक चांगला मोठा मेळावा घेऊ आणि नंतर मात्र जाहीर सभा कुणी वरच्या त्याच्या अजित पवार येथे, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस येथे किंवा नरेंद्र मोदींची इच्छा असते कधीला येण्याची काळ बहिणीसाठी आणि आपण गडिंग्लजमध्ये एक मोठी सभा आपल्या तिन्ही मतदारसंघाची सागर, राधानगरी, मुदरगड आणि चंदगड आणि गडिंग्लजसाठी आपण एक मोठी सभा घेऊ आणि या निमित्ताने आपल्या या प्रचाराचं नियोजन आपण करू. परंतु या गेल्या वर्षीची आकडे जर बघितले आणि तेवढ्या आकड्याचं जर मतदान आपण करू शकतो, ठीक आहे, लोकसभेला एवढं मतदान होत नाही. सुद्धा आम्ही आपल्या मतदारसंघातली सगळी माणसं जी बाहेर आहेत ती सगळी आम्ही आणायचं ठरवलेलं आहे. काल संजय मंडळी चर्चा झाली, एक ना एक मत, कारण टक्केवारी जरी कमी होत असेल परंतु फक्त भीती मला जी आहे ते सुशिक्षित जे मतदान आहे की जे सुट्टीला आधीच तिकीट बुकिंग करून कुठे कुठे जात असतात त्यांची मला थोडीशी, आणि ते आपलं मतदान आहे. आपलं मतदान कोण? आपले मतदान व्यापारी. आपलं मतदान कोण? आपलं मतदान विशिष्ट उडालेले लोक. हे जर लोक या सुट्टी जर जाणार असतील तर मला वाटतं त्याला आपण हात जोडून सांगितलं पाहिजे. 7 मे नंतर पूर्ण मला जून महिन्यात मला रिकामा आहे. 8 मे नंतर हा महिना का 2 महिने जावा, तर आता एवढं टाळा हे सांगितलं पाहिजे, बरोबरी गेलं पाहिजे. माझ्या वाढदिवसाला एवढंच करा, त्या 85 वर्षावरच्या लोकांना आणि दिव्यांग लोकांना भेटा आणि संजय मंडलिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा संकल्प हीच माझ्या वाढदिवसाची भेट. जर काही करणार गोल्ड बीट काय लावायचं हा भाग वेगळा आहे, परंतु यामध्ये एवढंच काम करायचं. समाजोपयोगी कामं आपण करतो. आता ह्या वेळेस आपण थोडं थांबूया आणि आपण या निवडणुकीच्या निमित्ताने जे घरातनं मतदान करणार आहे अशा सगळ्या मतदारांना जाऊन आपण गडिंग्लज शहराच्या भेटूया आणि या निवडणुकीत कुठली हेगे करायची नाही. हेलिकॉप्टरनं माणूस आला तर हरकत नाही, तर मत आणायचं. तर आपल्या मतावर ही निवडणूक अवलंबून आहे. कागल विधानसभा मतदारसंघाचं लीड हेच संजय मंडलिकांचा विजय असते. कारण थोड्या कोल्हापूर शहर दक्षिण यामध्ये थोडंसं आपण कमी आहोत, ठीक आहे, मला कळते, मलाही माहिती आहे. आपल्याला राधानगरी, मुदरगड, कागल आणि चंदगड आणि गडिंग्लजमध्ये त्यामध्ये कागल हे जास्तीत जास्त 1 लाखपेक्षा जास्त मतदार जर आपण घेतलं तर आम्हाला कुणीच पराभूत करू शकत नाही. ही आपण शपथ घेऊन आपण कामाला लागूया एवढी विनंती मी या निमित्ताने करतो.